मी नाशिकमध्ये जेव्हा त्याचं स्कूलिंगसाठी ॲडमिशनला मी अप्रोच झाले बऱ्याचशा स्कूलला, तर तिथे मला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शन आलं. रिजेक्शनचं रिझन हेच होतं की त्याचं करंटली असणारं सोशल एज आणि त्याचं म्हणजे माझ्या डिव्हिजनमध्ये त्याला किंवा ज्या स्टँडर्डमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं होतं तर ते मॅच नव्हतं होत. आणि दुसरं की नाशिकमध्ये बऱ्याचशा स्कूलमध्ये अजून पण स्पेशल मुलांसाठी एवढं अवेअरनेस नाही आहे. तर त्यांनी म्हणजे आर्यनला बघायच्या आधीच मला रिजेक्शन दिलेलं होतं. आणि एक माझ्यासमोर मोठा प्रश्न होता की म्हणजे नॉर्मली जो सगळ्या स्पेशल मुलांच्या पालकांसमोर असतो की आपल्या मुलाचं किंवा आपल्या पाल्याचं करायचं आता काय आणि करायचं आहे तर ते कुठून कसं करायचं नेमकं आपल्याला कळत नसतं. हॅलो एव्हरीवन, माझं नाव दीप्ती ठाकूर. मी नाशिकवरनं आलेले आहे इकडे नेरूळमध्ये. माझा मुलगा आर्यन ठाकूर, ही इज अ स्पेशल चाइल्ड केस ऑफ डाऊन सिंड्रोम बेबी. त्याचा आता सोशल एज आहे 11 वर्ष कंप्लीट आणि 12 मध्ये तो आहे. नाशिकवरनं इकडे शिफ्ट होण्याचं रिझन हे नाशिकमध्ये जेव्हा त्याचं स्कूलिंगसाठी ॲडमिशनला मी अप्रोच झाले बऱ्याचशा स्कूलला, तर तिथे मला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शन आलं. रिजेक्शनचं रिझन हेच होतं की त्याचं करंटली असणारं सोशल एज आणि त्याचं म्हणजे माझ्या डिव्हिजनमध्ये त्याला किंवा ज्या स्टँडर्डमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं होतं तर ते मॅच नव्हतं होत. आणि दुसरं की नाशिकमध्ये बऱ्याचशा स्कूलमध्ये अजून पण स्पेशल मुलांसाठी एवढं अवेअरनेस नाही आहे. तर त्यांनी म्हणजे आर्यनला बघायच्या आधीच मला रिजेक्शन दिलेलं होतं. आणि एक माझ्यासमोर मोठा प्रश्न होता की म्हणजे नॉर्मली जो सगळ्या स्पेशल मुलांच्या पालकांसमोर असतो की आपल्या मुलाचं किंवा आपल्या पाल्याचं करायचं आता काय आणि करायचं आहे तर ते कुठून कसं करायचं नेमकं आपल्याला कळत नसतं. तर CRC ही सुमित शिंदे सरांची जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यासोबत मी 2016 पासूनच अटॅच आहे. CRCचे सेशन्स पण माझे आर्यनचे चालू होते. नंतर मला मग CLC चाइल्ड लर्निंग सेंटरबद्दल इन्फॉर्मेशन कळाली आणि तिथे लर्निंग डिसॅबिलिटीजवर किंवा लर्निंग जे रेजिस्टन्स असतात, जे इश्यूज असतात त्याच्यावर वर्कआउट कसं करायचं आणि आपल्या पाल्याला कुठून कुठपर्यंत न्यायचं तर याचं गायडन्स खूप छान मिळतं. तर त्या याच्याने आणि मला स्कूलिंगसाठी जे पण इश्यूज फेस करावे लागले तर त्यासाठी मी 1 महिन्यासाठी नाशिकवरनं इथे नेरूळला शिफ्ट झाले होते. मी रोजचे सेशन घेतले CLCचे. रीना मॅडमनी त्याचा असेसमेंट केल्यानंतर काही गोल्स ठरवून दिले होते. त्याच्यामध्ये कळलं की आर्यन आता नेमका कुठे आहे आणि मला त्याला कुठून कुठे न्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपलं मूल हे स्पेशल असतं तर एक असतं त्याच्यामध्ये की त्याचं सोशली ॲक्सेप्टन्स झालं पाहिजे. आणि सोशल ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर म्हणजे एक हेच असतं की आपण त्याला घरातनं बाहेर घेऊन जातो सगळ्यांसोबत गार्डनमध्ये, स्कूलमध्ये किंवा आणखीन मॉलमध्ये वगैरे, तर तिथे एक ॲक्सेप्टन्स होतं. पण नंतरचा आपलं हर्डल किंवा हे असतं की स्कूलिंगमध्ये ॲक्सेप्टन्स होऊन पण आपल्या पाल्याने जर टिकलं कसं पाहिजे किंवा एक माइलस्टोन जो असतो जो खूप हर्डल असतो आणि तो कसं पार करायचा किंवा तो कसं गाठायचा आणि याच्यानंतर पुढे काय. किंवा असं असतं की मला माझ्या मुलासाठी करायचं खूप आहे पण नेमकं काय करायचं, कसं करायचं आणि कुठल्या पद्धतीने करायचं. बरं मी जे करते ते त्याला कळतंय का, कितपत कळतंय, तो ग्रास्प किती करतो, त्याचं डेव्हलपमेंट किती होतंय. ज्या बऱ्याचशा गोष्टींचं कन्फ्युजन असतं. तसंच कन्फ्युजन माझ्याकडे पण होतं, माझ्या मनात पण होतं. त्याचं सगळंच कन्फ्युजन, एक आर्यनबद्दलचं एक स्ट्रेस, त्याच्याबद्दलची काळजी की त्याला कळतं तर सगळे, त्याला समजतं सगळे पण त्याला स्कूलिंगमध्ये घेत नाहीये. आणि मग तो असाच जर घरी थांबला तर तो स्टबर्न होईल, त्याचं पुढे काय होणार नाही. तर अशी एक खूप मनात काळजी होती, मला टेन्शन होतं. त्या अवस्थेमध्ये मी रीना मॅडमला भेटले. मॅडमने त्याची असेसमेंट केली आणि मॅडमनी मला श्युअरिटी दिली की डोंट वरी अबाउट इट, की आपण त्याच्यावर वर्किंग करू. CLCचे जे प्रोटोकॉल आहे, लर्निंग डिसॅबिलिटीजचे जे इश्यूज असतात तर त्याच्यावर कसं वर्कआउट केलं ते सेशन थ्रू किंवा त्यांचे जे गोल्स असतात किंवा थेरपिस्ट थ्रू कसं वर्कआउट केलं जातं आणि त्याच्यातनं मग कसा रिझल्ट होतो. तर तिथनं नक्कीच एक डेव्हलपमेंटल काही ना काही आपल्याला मिळेल. तर 1 मंथ बिफोर मी इथे जॉईन केलं आणि आय एम व्हेरी हॅपी टुडे की आज त्याचा जो रिझल्ट आलेला तो एकदम ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वीचा माझा मुलगा आर्यन आणि आजचा जो आहे तर त्याच्यामध्ये खूप चेंजेस आहे. आणि एक असतं की थेरपिस्ट सांगतात किंवा डॉक्टर सांगतात की तुमचा मुलगा इथपर्यंत डेव्हलप झाला, ते झालंय. तर एक आपल्याला असं वाटतं की अरे ते तर डॉक्टर किंवा थेरपिस्ट आहे ना, त्यांच्याकडे तर रुटीन रोजच्या केसेस आहे, ते तर असं सांगणार. पण जेव्हा ॲज अ पॅरेंट्स म्हणून मी बघते की माझ्या मुलाला काल हे येत नव्हतं पण तो आज 3 लेटर्स वर्ड्स तो रीड करायला तिथं शिकलेला आहे. तो साऊंडिंग मला शिकवतो की मम्मा हे असं नाही असं असतं. तर दिस इज व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर मी. आणि एक कॉन्फिडन्स आहे की स्कूलिंगमध्ये मला आता हर्डल्स येणार नाहीये किंवा इश्यूज येणार नाहीये. कारण की त्याचं लर्निंग डिसॅबिलिटीज जे होतं तर त्याच्यावर जे वर्किंग इथे CLC मध्ये झालेले थेरपिस्टकडनं तर एक कॉन्फिडन्स आलेला आहे की त्याला हे ग्रास्पिंग होणार आहे, हे त्याच्यासाठी खूप इझी आहे.
तर इथे थेरपिस्ट लोकांनी खूप त्याच्यावर मेहनत घेतली. रीना मॅडमने खूप छान मोटिवेट केलं, गायडन्स केलेलं आहे. आणि एक मला कळलं, म्हणजे माझ्या मनामध्ये जे कन्फ्युजन होतं की मला माझ्या आर्यनसाठी खूप काही करायचंय, मी त्यासाठी काही पण करायला तयार आहे, पण नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे मला कळत नव्हतं. तर ते गायडन्स आणि मला मॅपिंग मिळालं. मेन स्पेशल चाइल्डच्या पालकांसाठी हेच असतं की मुलांसाठी कसं आणि काय करायचं हे जर प्रॉपर वेने आपल्याला कळलं तर त्याच्यावर आपल्याला छानपणे वर्कआउट करता येतं. आणि त्या वर्कआउटमुळे आपल्या मुलांची ग्रोथ जी असते तर ती स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट ती खूप छान होते. आणि जसं आपल्याला पाहिजे तर त्या पद्धतीने आपलं मूल डेव्हलप झाल्यानंतर तो पण हॅपी असतो आणि आपण पण असतो. एकच असतं की आपल्याला मुलांना ॲक्सेप्टन्स समाजामध्ये पाहिजे असतं आणि तो इंडिपेंडेंट कसं व्हावं यासाठी प्रत्येक पालकाची धडपड असते. तर ती माझी पण होती, माझ्या फॅमिलीची पण होती आणि आहे. पण एकच की गायडन्स प्रॉपर मिळालं, नाहीतर मग आपण थेरपिस्ट चेंज करतोय, दवाखाने चेंज करतोय, डॉक्टर चेंज करतोय, पण ओव्हर द पिरियड जेव्हा 5-6 वर्ष हातातून निघून तेव्हा कळत नाही की आपण कुठे होतो आणि आपण काय केलेलं आहे आणि आज परत तिथेच आहोत. तर मला इथला एक्सपिरियन्स आधीपासूनच खूप छान आहे. सरांशी मी खूप आधीपासून कनेक्टेड आहे आणि मॅडमशी पण 1 महिना आधी कनेक्टेड झालेले. तर इथला रिझल्ट एकदम ड्रास्टिक चेंजेस आहेत, पॉझिटिव्हली आहेत. आता मी पुढे नाशिकला शिफ्ट होणार आहे आणि ह्याच होप्सने की मला जे पण त्याच्या स्कूलिंगसाठी जे करायचं आहे ते पॉझिटिव्हली माझ्याकडनं पण होणार आणि त्याच्याकडनं पण होणार. मी रीना मॅडमला, CLC सेंटरला आणि सुमित सरांना रिक्वेस्ट करते की असं जे सेंटर आहे, CRC तर आपलं नाशिकमध्ये सुरूच आहे, पण CLC पण तुम्ही आमच्यासारख्या पॅरेंट्सला गायडिंग करण्यासाठी तुम्ही तिथं ॲज अर्ली ॲज पॉसिबल हे स्टार्ट करा. एवढंच. वन्स अगेन थँक्यू टू ऑल CRC अँड CLC टीम. थँक्यू सो मच रीना मॅम आणि एव्हरी थेरपिस्ट. थँक्यू सो मच.